भारताने सगळ्या जगाला योगाची भेट दिली आणि सगळ्या जगाला योगाची ओळख करून देण्याचं काम ते केलं स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथल्या जागतिक धर्म परिषदेत आपल्या ऐतिहासिक भाषणातून हिंदू धर्म आणि योगाचं तत्वज्ञान जगासमोर मांडलं होतं. त्यांनी योगाला फक्त शारीरिक व्यायामापुरतं मर्यादित न ठेवता मन, शरीर आणि आत्म्याच्या एकीकरणाचं साधन म्हणून लोकांसमोर सादर केलं. त्यांनी योग आणि वेदांताचं तत्वज्ञान बाहेरच्या लोकांना समजेल अशा भाषेत मांडलं. विवेकानंदांनी 1994 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली, ज्यातून त्यांनी योग आणि वेदांच्या शिकवणींचा प्रसार केला. त्यांनी योगाला ख्रिश्चन धर्माच्या विरोधी न ठेवता त्यांच्याशी सुसंगत असा दृष्टिकोन जगासमोर मांडला. तसं पाहिलं तर योगशास्त्राचा उगम हा 5,000 वर्षांपूर्वी झाला होता असं सांगितलं जातं. जेव्हा कुठलाही धर्म नव्हता, कुठलीही श्रद्धा नव्हती, योगशास्त्रात शिवाला पहिले योगी किंवा आदियोगी आणि पहिले गुरु किंवा आदिगुरु म्हणून पाहिलं जातं. हजारो वर्षांपूर्वी हिमालयातल्या कांती सरोवर तलावाच्या काठावर आदियोगींनी त्यांचं सखोल ज्ञान पौराणिक सप्तऋषींना किंवा 7 ऋषींना दिलं होतं. ऋषींनी हा शक्तिशाली योग विज्ञान आशिया, मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यासह जगाच्या वेगवेगळ्या भागात नेला. पण कालांतराने योग हा भारतातच जिवंत राहिला आणि मग विवेकानंदांनी त्याला जगासमोर प्रभावीपणे सादर केलं.